हे साधनं सोपे नाहीत. योगाच्या वाटा जे निघाले का सोबटा नाही बाबा. योगाचा मार्ग सोपा नाही, कर्माचा मार्गही सोपा नाही. यत्न यागविधी येणे नव्हे सिद्धी हेही सोपं नाही आहे. संतांच्या लक्षात आलं की बाबा रे हे कलियुग आहे. काय आहे हे? कलियुग आहे. या कलियुगामध्ये माणसाला सुद्धा आयुष्य कमी आहे. शत गणिले ते अर्ध रात्र खायामध्ये बालतो पिढा रोगोशय. काय भजनाशी उरले ते पाहे का? याचा पूर्वार्थ घ्या की बाबा रे शत गणलंय, त्याच्यात अर्ध तर गेलंय झोपेमध्ये. थोडंच आपल्या हातामध्ये आहे, थोडं हातामध्ये राहिले. आता यांच्याच्या एवढ्या साधना होऊ शकत नाही. संतांना दया येते. दयाळू असतात संत, कृपाळू असतात. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. या संतांना दया आली. मग संतांनी विचार केला बाबा रे यांना एखादी साधना दिली पाहिजे. का दया येते? बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळबळा मनोनिया. बुडणाऱ्या जगाला जनाला पाहून संतांना दया येते, कळवळा येतो. संत अवतराला येत असत. आम्ही वैकुंठ वासे आलो याचे कारण असे, बोलेले जे ऋषे साच भावे वर्ताया. संत येतात. संत पुढे ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले. उद्धर वया आले दीन जना, उद्धर वया आले दीन जना. असे संत आहे, कृपाळू आहे. काही गरज नाही पण दया आली. बुडत हे जन न देखवे डोळा म्हणून संत आले. मग संतांनी ठरवलं की बाबा रे एकच अशी गोष्ट आहे, एकच असं साधन आहे जे साधन कलियुगामध्ये उद्धाराला कारण ठरणार आहे. कलियुगी उद्धार हरीचा नाम, कलियुगी उद्धार हरीचा नाम, कलियुगी उद्धार हरीचा नाम, कलियुगी उद्धार हरीचा नाम. कलियुगी उद्धार फक्त कशाने होऊ शकतो? हरीच्या नामाने होऊ शकतो. इतरत्र कशानेही होऊ शकत नाही. आलं लक्षात? नामाच्या अनुषंगानं फक्त उद्धार होईल या जीवाचा. तर फक्त कलियुगामध्ये जर होईल तर फक्त नामानच होईल. इतरत्र साधना यांच्या उपयोगाच्या नाहीये. पंढरी नामाचा बाजार, पंढरी नामाचा बाजार, बाजार रे पंढरी नामाचा बाजार. कलियुगामध्ये उद्धार जर होणार असेल, कोटी कोटी कुळाचा उद्धार करणारं साधन असेल, फक्त नाम आहे. या नामाच्या अनुषंगाने फक्त हा मनुष्य तरुण जाईल. इतरत्र याला दुसरे साधना करण्याची काय गोडी नाही आणि त्याला आवड पण नाही. फक्त नाम उठताना बसताना काढताना खाताना पिताना घेऊ शकताना याचा उद्धार होऊ शकतो. म्हणून संतांनी नामाची साधना. या नामाच्या संबंधानं काय काय होतं? कोटी कुळाचं उदाहरण होतं. अजून काय? नाम सोपं आहे, पाप जळतं पुण्याची प्राप्ती करून देतं. नाम संकीर्तन साधन पय सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. या नामामध्ये अनेक महिने अनेक माहिती पण तुकोबर याच्या पुढे जाऊन एक सांगतात. तुकोबर आणखी याच्या पुढे जाऊन सांगतात त्या नामाची व्याप्ती कशी आहे, हे नाम किती फलप्रद आहे, काय करून देतं. आपला आधीचा जो विषय आहे त्याला आता स्पष्ट करायचं. हे जे नाम आहे हे नाम नामीला प्राप्त करून देतं. अभंगाच्या पहिले चरण. राम म्हणता
साधनेची वाढवाढ व्याप्ती या ठिकाणी तुकोबरायला सांगितलेली. नाम साधन नका समजू. या नामाचं जर तुम्ही नामस्मरण करत राहिला, अर्थात हे जे नाम आहे ते रामाचं आहे. या अभंगामध्ये काय सांगितलंय? राम म्हणता. हे रामाचं नाम जर तुम्ही घेतलं तर त्या राम रूपाला तुम्ही प्राप्त व्हाल. इतकी सुंदर व्याप्ती नामाची या ठिकाणी तुकोबरायने केली. आलं ना लक्षात? हे नाम साधन आहे. मग हे राम म्हणता रामचे होईजे हे कसं आहे बाबा? त्याला काही शास्त्र आहे का? का उठसूट काहीतरी लिहिलं नाही? तुकोबराय बोलतात हे साधन आहे, सहज नाहीये. शिकविता धनी वेगळाची. बरोबर आहे का नाही? तुकोबराय म्हणतात मी जे बोलतो आपुल्या बळे नाही मी बोलत, कृपावंत वाचा त्याची. सखा कृपावंत वाचा त्याची. मी बोलत नाही बाबा, माझ्या मुखातून बोलवणारा पांडुरंग परमात्मा आहे. मी सहज बोलत नाही. तुकोबराय असं बोलतात म्हणजे तुकोबराय सहज बोलले नाही. त्याच्या पाठीमागे खरं असलं पाहिजे. राम म्हणता रामाचे होईचे म्हणजे कसं? चिंतने चिंतने तद्रुपता. याचा फारसा विस्तार मी करणार नाही, पुढे जायचंय. कारण या ठिकाणी छोटीशी गोड अशी शंका आहे. ती शंका तुम्ही सहजासहज ऐकलेली नसेल, कारण तुम्हाला कधी शंकाच येत नाही. अभंगावरती शंका येते का तुम्हाला? घरातला डुळत आला तरी शंका येत नाही. अभंग कधी वाढायचं? बरोबर आहे का नाही? आपला मुलगा आईला प्रिय वाटतो, जरी डुलत आला त्यावर शंका येत नाही, तर अभंगावरती महाराजाव कधी घ्यायचे? महाराजाव घेऊ, पण अभंगाव कधी घ्यायचे? हो, महाराजांनाच घेतली पाहिजे. काय करायचं ते त्यानं करायचं. आम्ही ऐकायला आलोय, ऐकणार. आमच्या आकाराचा टाइम झाला, आम्ही निघून जाणार. बाकी आम्हाला काही मतलब नाही. बरं ठीक आहे, मीच शंका घेतो, पण लक्ष द्या. या ठिकाणी तुकोबराय म्हटले राम म्हणता रामची होईजे. त्याला मी उत्तर दिलं चिंतने चिंतने तद्रुपता. कसं होतं ते म्हणतात बाबा, किटोयम भ्रमरी भविष्यती निरिध्यासेर यथाहं तथा श्यामेव रघुनंदनोपी त्रिजटे दाम्पत्य सुखम गतम. अशोक वनामध्ये सीता विलाप करत असताना राम राम म्हणते. त्रिजटा त्या ठिकाणी आलेली. त्रिजटा डोळं पुसते, बाई रडू नको, राम तुला घेण्यासाठी येत आहेत. मोठं सैन्य वानर जमवलेले येणार आहे, तू घाबरू नको. शांत राहिली. दुसरा दिवस उगला. पुन्हा त्रिजटेला तसंच दृश्य दिसलं. सीते तू काही वेडी आहे का ग? सांगितलंय तरी तू रडतंय, सावध हो ना. तसं नाही रडत म्हणे. हे अशोकाचं झाड आहे, त्याला छिद्र आहे, त्यामध्ये एक भिंगरी तुला दिसते का? भिंगुरटी पाकोळी आपल्या भाषेमध्ये दिसते का तुला? म्हणे हो. म्हणे काल ती आळी होती, आज ती भिंगुरटी झाली. म्हणे कसं? म्हणे प्रक्रिया सांगते. शेणामधली असणारी आळी ही भिंगुरटी, हा किडा पंखा असलेला, ही पाकोळी त्याला उचलून आणते आणि त्या अशोकाला छिद्र असणाऱ्या त्या झाडामध्ये टाकते. भीतीसारखं लिंपन करते. पण त्याआधी रोज येऊन टोचते. टोचून 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 त्या आळीला असं वाटतं भिंगुरटी आता येईल मला टोचल, आता येईल मला टोचल. अशा भावनेमध्ये दग्ध असणारी ती अर्थात ती आळी. भिंगुरटी आता टोचत नाही, फक्त भिंगुरटी येते, पंख वाजवते, भिरभिर भरभर काय असेल ते करते आणि निघून जाते. आशानं झालं काय माहितीये का? म्हणे त्या आळीलाच पंख फुटले, तीच भिंगुरटी झाली. तुका पुन्हा गिरू काही गरज नाही ना, काही एवढा काही वेदांत नव्हता. सोपवत आळीनं नेहमी नेहमी भिंगुरटीचं चिंतन केलं. कशामुळे? ती मला टोचणार आहे. अंतःकरणामध्ये खोलवर चिंतन झालं. तिला काही आठवण नाही, ना भोजन आठवतं, ना झोपायचं आठवतं, काहीच नाही. रात्रंदिवस एक विचार आहे की ही भिंगुरटी येणार आणि मला टोचणार आहे. या भूमिकेतून, ह्या चिंतनामधून ती आळीलाच पंख फुटले, तीच भिंगुरटी तयार झाली आणि उडून गेली. सीता रडताना असं म्हणते, मी रामाचं चिंतन करते. कदाचित मी जर राम 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 म्हणून सीतेचा जर राम झाला
आणि सीतेला शोधण्यासाठी येणारा राम समोरासमोर आला तर आमचं दाम्पत्य सुखम गतम, आमचं दाम्पत्य अर्थात स्त्री पुरुष नवरा बायकोचं जे सुख आहे ते संपलं. कारण सीता सुद्धा राम झाली, राम सुद्धा राम झाला. दोन पुरुष जर एकत्र आले तर कुटुंब शिल्लक राहील का? राहू शकत नाही. म्हणून मी रडते. अगं काळजी करू नको. ज्या पद्धतीनं तू रामाचं चिंतन करते, राम म्हणता म्हणता जर तू राम होत असशील तर सीता चिंतन करणारा सुद्धा रामच आहे. मग तो राम सुद्धा सीता झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुझं दाम्पत्य सुख कुठं जात नाही. श्यामेवर गुणंदन मिथिलेंद्र तनये, काळजी करू नको की बाई तुझं जे दाम्पत्य सुख आहे ते कुठेही जात नाही. मला काय सांगतो या दृष्टांतामधून? चिंतने तद्रुपता, नेहमी नेहमी रामाचं जर स्मरण कराल तर तुम्ही सुद्धा राम रूपाला प्राप्त व्हाल. असं या अभंगामध्ये तुकोबाराय पहिल्या ठिकाणचा पहिला सिद्धांत सांगतात. पण शंका अशी येते, शंका घेऊ नये बरं, पण शंका घेतल्याशिवाय अभंगाला अर्थात ते सोडवण्याला वजन निर्माण होत नाही. तो विशेष खोलवर रुजत नाही. तो कळला पाहिजे, रुतला पाहिजे, रुजला पाहिजे. एवढ्यासाठी त्याच्यावरती शंका यावी, शंका घेतली पाहिजे. तुम्ही म्हणाल बाबा यानं काय शंका चालू केली, सर संपून टाकायचं. 2 चरण राहिले, 3 चरण राहिले, काय 11 वाजले, थोडे राहिले. थोडे नाही बरं का, अजून अर्धा तास. विठाल जर राम म्हणता राम जर होणार असतील तर वाल्ह्या कोळ्यानं 12 वर्ष तपश्चर्या केली ना? नाही केली का? किती तपश्चर्या केली? त्याचं काय नाव आहे पहिलं? खरं रत्नाकर नाव आहे वाल्याचं. काय? रत्नाकर. त्याला वाल्मिक ही पदवी मिळालेली आहे. पदवी म्हणजे काय? एखाद्याला आज अनेक साधना करून त्याला जे ग्रॅज्युएशन केलंय, काहीतरी PhD केली आहे, त्याच्यामुळे त्याला डॉक्टरेट पदवी लागलेली आहे. आलं का लक्षात? कोणीतरी शिक्षक फुकट होत, काहीतरी साधना करत असतो. तसं या वाल्या कोळ्यानं 12 वर्ष एका जागेवरती बसून, आप्पा एका जागेवरती बसून, वाल्या कोळ्यानं 12 वर्ष एका जागेवरती बसून साधना केली. कशाची? मरा स्मशानभूमी जवळ आहे. मरा साधना केली. मरा म्हणत असताना राम कधी निर्माण झाला कळाला नाही. राम ही साधना निर्माण झाली. 12 वर्ष गेले. शरीरावरती मोठं वारुळ तयार झाले, तरी सुद्धा हल्ला नाही. ना भूक लागली, ना ताण लागली. एकाग्र चित्तानं राम मरा असं त्याचा उच्चार चालू आहे. भगवान परमात्मा प्रसन्न झालाय, राम रूपात दर्शन दिलंय. आणि जी वाल्मिक नावाची पदवी लागली तिला संस्कृतमध्ये वाल्मिक अर्थात वारुळ. वारुळाला काय म्हणतात? वाल्मिक म्हणतात. काय म्हणतात? वाल्मिक का? तर 12 वर्ष अंगावरती वारुळ घेऊन राहिला म्हणून वाल्मिक. वाल्याचा, रत्नाकराचा वाल्याचा वाल्मिकी झाला, राम झाला असा पुरावा आहे का? मला सांगा. शंका आहे का नाही? यायला पाहिजे ना. हा फार झालं तर असं लिहिलंय बाबा, केले रामायण रामाधी. काय म्हटले ते? केले रामायण रामाआधी रामायण केलं बाबा. कोळीयाची कीर्ती वाढविली गहन, कोळीयाची कीर्ती वाढविली याचा पुरावा आहे. पण 12 वर्ष तपश्चर्या करून राम झाला.
असा शास्त्रात तरी पुरावा दिसत नाही. मग राम राम म्हणून राम होता येतं तुकोबरे तुम्ही म्हणता कसं? तर यांनी 12च वर्ष केलं. पुढचा जो दृष्टांत सांगणार आहे, 14 वर्ष रामाचं नंदग्रामामध्ये डोक्यावरती पादुका घेऊन राम नामाची साधना तपश्चर्या केली. किती वर्ष? कोणी केली? वैभव महाराज ना, भरत महाराज पानसरे ते आले का विचारात? 14 वर्ष साधना केली महाराज भरत. बरोबर आहे. रामरायाचे बंधू कैकेयीच्या उदरातून जन्माला आलेले महान भगवत भक्त आहे. रामाचे प्रचंड मोठे भक्त. किती वर्ष साधना आहे त्यांची? 14 वर्ष. विनंती करतात, दादा तुम्ही चला, आई काही बोलेल. पिताश्री निघून गेलेले आहेत, तुम्ही माघारी या, राज्यपद सांभाळा. मी तेवढ्या पात्रतेचा नाही, मी तुमचा सेवक आहे. सेवक म्हणून राहील आणि आयुष्यभर सेवा करेल. राम म्हणतो नाही बाबा, रघुकुल रीत सदा चली आई, वचन हे प्राण जाय पर वचन न जाई. रघुकुल रीत सदा चली आई. बाबा प्राण जाईल एक वेळेस, पण वचनाला आम्ही खोटेपणा कधी देऊ शकत नाही. मी राम आहे, राम एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, असा माझा रुदबा आहे. याला खंडित करतो का? अरे पिताश्रीनं वचन दिलंय, आई कैकेयीला वचन दिलंय का मी आता माघारी येणार नाही. 14 वर्षाचा वनवास पूर्ण केल्याशिवाय मी रिटर्न येत नाही, परत येत नाही, मी माघारी जाऊ शकत नाही. कोण म्हणतं हे? रामराय म्हणतो. रामा तुम्ही जर येत नसाल तर मी सुद्धा घरी जाणार नाही. शेजारी जंगल आहे अयोध्येच्या नंदग्रामामध्ये, ते सुद्धा बसलेले, पादुका मस्तकावरती धारण केलेलं आहे, अखंड जप केलेला आहे, पण ती सुद्धा राम झाले असं पाहायला मिळालं नाही. झाले का राम? देहानं राम झाले, पाहिलं का? ऐकलं का? नाही ना पुरावा. पुढे सांगतो ऐका, पुढचा तर खूप गोड आहे. लक्ष्मण भैया अजन्म मरेपर्यंत रामाच्या सेवेत आहे. जन्माला आल्यापासूनच रामाच्या सेवेत लागलेले लक्ष्मण भैया लागले का? नाही लागले. ते काय आताच कलिबदली होते का? आता राम लखन जोडीचं नाव ठेवू शकतात पण वागू शकत नाही. सत्ययुगातले येते. अर्थात त्रेतायुगामधला हा प्रसंग आहे. राम आहे, लक्ष्मण आहे, अतिप्रेम आहे, अति गाढ प्रेम आहे. या लक्ष्मण दादाचा जर विचार केला तर जन्माला आल्यापासून रामाची सेवा आहे, रामाच्या शब्दाच्या पुढे नाहीये. रामराया उद्या सिंहासनावरती विराजमान होणार आहे. अतिशय सगळी आनंदाचं वातावरण तयार झालेलं. लक्षात घ्या, सगळीकडे आता राम झालं ना पाठीमाग, आपण ऐकलं ना रामाचा जन्म, आणि तोच पर्व काळ आहे, अजून शेवटचा काळ आहे. म्हणून हा अभंग, त्याचं चिंतन झालं पाहिजे. आपल्या सानिध्यामध्ये रामराया राहिले, वाढले, आवरले, मोठा इतिहास घेऊन, मग त्याचे पदचिन्ह पुन्हा जागृत करण्याची गरज आहे. उद्या आसनावरती, सिंहासनावरती रामराया बसणार आहे. आणि आशामध्ये झालं असं, सकाळ झाली आणि लक्ष्मण भैया वलकल पांघरून पळत आले सुमित्राकडे. वलकल माहिती आहे ना कशाला म्हणतात? वलकल, वलकल कळलं नाही? बर, वलकल म्हणजे झाडाच्या साली, झाडाच्या साली पांघरून नेसून लक्ष्मण भैया कोणासोबत हजर झाले? सुमित्रे समोर हजर झाले. सुमित्रेला राग आला, मोठी काठी काढली सुमित्रेने. दुजेपणा दाखवला ना शेवटी. सावत्र भावाचा तुला चांगलं पाहवलं नाही, एवढ्यासाठी जन्माला घातलं का? एवढ्यासाठी मी अमृतासारखं दूध तुला पाजलं करे? काही वाटत नाही तुला? काठी घेऊन मारणार एवढं तर रामरायानं पकडलेले. डोळ्यातून पाणी आलं रामरायाच्या. माई त्याला मारू नको.
तुम्हाला माहित नाही विषय काय झाला. कैकेयी म्हणते भरताला राज्य द्या, रामाला वनवासात पाठवा, असं वचन माझ्या पिताश्रींकडून दशरथ राजांकडून घेतलेलं आहे आणि ते वचन मला पूर्ण करायचंय. मला दिलेला शाप आहे, अर्थात मला हे वचन पूर्ण करायचंय. हे वचन कोणाला पूर्ण करायचंय? मला करायचंय. पण हा लक्ष्मण पाहणं, अरे मी वल्कल घालील का नाही घालील की राज आहे तशा वस्त्रात जाईल, पण माझ्या आधी तयारीला लागलेला आहे. राज्यपाठ सोडलेला आहे. भरत तर घेत नाही. खरं सांगा, रामरायाने त्यागलाच आहे. मग अधिकार कोणाचा होता? तिसरा भाऊ लक्ष्मणाचाच होता का नाही? राज्यपाठ त्यागून फक्त रामासाठी वनात निघा. बरं, वनात तरी साधा राहिला का? साधा नाही राहिला महाराज. या पाठीचा आणि जमिनीचा कधी संयोग त्याने येऊ दिला नाही. अहो, रात्र जागा आहे, दिवस रात्र जागा आहे, फक्त उभा आहे का? कारण कदाचित मी जर झोपलो रामावरती काही संकट आलं तर काय करायचं? रात्र रात्र ज्यानं जागरण केलेलं आहे. धनुष्य हातामध्ये नेहमी सावध अवस्थेमध्ये राहिलेला. नुसतं एवढंच नाही करायचं. रामराया सीता मातेला झोपण्यासाठी यानं कोपी बनवायची, गुहा जर असेल एखादी स्वच्छ करायची, यानं गुहेच्या बाहेर राहायचं. पावसाचे जर दिवस असतील ते पालवामध्ये लपायचं, पण स्वतःसाठी काही बनवलं नाही. बनवायचं कोणासाठी आहे? रामासाठी बनवायचं, सीता मैयासाठी बनवायचं, स्वतःसाठी काहीच नाही आहे. आणि ह्या हुशारांनी त्यांना पाणी तर विचारावं, बोर काहीतरी फळते. 14 वर्ष उपवास केला तरी एक शब्द बाहेर नाही. एवढं करता करता मोठी झुंज झालेली, शक्ती लागलेली आहे आणि कोसळलेला लक्ष्मण त्यावेळेस रामाला दया करून आली. भावाचं मस्तक मांडीवरती घेतलेलं आहे आणि मग रडू लागला. अरे किती उपकार आहे बाबा तुझे, तू सोडून जाऊ नको. हा प्रसंग सहज नाही. हा प्रसंग लक्ष द्या, वेळेत आवरणार आहे मी. ही गोष्ट सहज कथा म्हणून घ्यायची नाही. जर एखादा पुन्हा लक्ष द्या बरं का, कारण मोठे भाऊ असलेले सगळे, मोठ्या भावाला लहान भावाची दया योग्य काळात आली तर तो संसार हेरायला जात असतो. जर लवकर दया आली नाही तर त्याचा घटस्फोट होत असतो. त्या दोघांचा नवरा बायकोचा होतो तो वेगळा, यांचा जास्त मोठा होत असतो. ही कथा सहज नाही. रामरायाला तोपर्यंत दया नाही, नंतर रडतायत लक्ष्मण जाऊ नको. मग ती शक्तीपासून वाचवण्यासाठी द्रोणागिरी आणलेला आहे. मग ते जे काय असेल तर लक्ष्मण दादाला उठवलं आणि शेवटी सुद्धा लक्ष्मण दादा आधी गेलेले. ही वार्ता लागता बरोबर भगवान रामचंद्र प्रभू शरयू नदीमध्ये जातात, प्राणत्याग करतात. मला सांगा, एवढ्या मोठ्या खेळामध्ये, एवढ्या मोठ्या आयुष्यामध्ये एकच नाम मुखामध्ये लक्ष्मणाच्या राम 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 सोडून काही नाही. रामासाठी सर्व शरीर अर्पण केलेलं आहे. सर्व स्वतः त्याग, बायको पत्नी सगळं काय जे असेल, मुलं बाळा सगळं सोडून सर्व स्वतः त्याग करून राम कार्यासाठी स्वतःचं आयुष्य होऊन गेलं. मिळालं का? दिलं का रामानं पद? रामपद मिळालं का? मग माझी शंका खोटी आहे का? राम म्हणता, रामाची वजर तुकोवर आहे तुम्ही म्हणतात, मग एवढ्यांनी इतकं मोठं कार्य करून मग यांना का पद मिळालं नाही? अरे मारुती राय तर विचारा ना, या मारुती रायाला तर काहीच दिलं नाही बा. ना त्याच्या पाठीमागे प्रपंच होता, संसार होता, केलाच नाही त्यानं. राम कार्य करायचं म्हणून काहीच केलं नाही, तसाच राहिला, अमर आहे अजून पर्यंत आहे. मग राम का पद का दिलं नाही? शंका चुकीची. विठ्ठल विठ्ठल. आणि उलट असं पहा, रावणानं कधीच नामस्मरण केलं नाही, कधीच केलं नाही. बरं, उलट राम शब्द ऐकल्याबरोबर त्याला असं वाटतं शिस्त कानात ओतून घ्यावं आणि दुसऱ्याला सुद्धा शिस्त कानामध्ये ओतावं, असं सामर्थ्य किंवा अशी वाईट घृणा रामाच्या विषय. पण त्याच्या संबंधानं पहा, ज्यावेळेस युद्ध आहे, समोरासमोर राम आणि रावण झुंजतात, अशा वेळेला रामाचा एक पाय पुढे आहे, सावळ करून असा वर्ण आहे, हातामध्ये धनुष्य आहे. अशी दृष्टी पाहिली आणि पगडून गेला. करुणा तयार झाली त्या रावणामध्ये, नाचू लागला. रामायणामधला हा छोटासा मुद्दा येतो. रावण नाचतो. अरे रावण नाचतो का नाचतो बाबा? इतके दिवस घृणा करणारा कारण का? ते रूप तसं पाहिलं. सावळा सुकुमार जैसा कर्दळी गाभा, असा सुंदर रूपडं पाहिलं आणि ते पाहिल्याबरोबर रावण विसरून गेला, हा माझा दुश्मन आहे. त्याला जिकडं तिकडं राम दिसू लागला. किती राम दिसतो? हा पळत 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 कुठे गेलाय?
त्याची पत्नी मंडोदरीकडे गेलाय आणि त्याला मंडोदरी सुद्धा समोरून येताना दिसली नाही. त्याला वाटतं राम आला. राम आला कसा दिसतो बाबा, इतका आनंदामध्ये ओतून घेतलाय स्वतःला, तो रामरूप झालेला आहे. तुकोबरा एक ठिकाणी सांगता की बाबा रे, मी प्रमाणानिशी बोलतोय. तुकोबरा म्हणतात रावणे किंवा रावणे लंके सहित तुका म्हणे किंवा राममय केला म्हणे तुका. प्रमाण असं या ठिकाणी रावणा सहित लंका राममयी केली म्हणे तुका. जर आणखीच आतमध्ये जायचं असेल तर ग्रंथ उघडून तुम्ही पहा. मी सहज बोलतो असं नाही. रावणाला सुद्धा राम करणारा रामचंद्र प्रभू, मग इतकी साधना करणारे, अहोरात्र झटणारे हे का राम झाले नाही? तुम्ही खुशाल ऐकता, मी खुशाल सांगतोय. तसं नाही. त्यानं कुणीच आजपर्यंत राम घातले. राणा मासा तरी आहे, हा कधी होईल का राम? राम जर होत असेल तर अंतकरण होत असतं. आलं का लक्षात? अंतकरण राम होत असतं. कारण का, ही जी माया आहे, मायेपासून निर्माण झालेलं हे शरीर आहे, पण हे शरीर तममय मायेपासून झालेलं आहे. मायेचा जो सत्वांश आहे त्याच्यापासून अंतकरण बनतं आणि तमांशापासून शरीर बनत असतं. तमांश आणि सत्वांश जर तुम्हाला कळत नसेल तर मातीचं मडकं मातीच्या सत्वांशापासून काच बनते. काय बनते हो? काय बनते? काच बनते, काच. आणि तमांशापासून गाडगं बनतं, गाडगे. मला एक सांगा, तमांशापासून अर्थात सत्वांशापासून बनणारी काच दर्पण चेहरा दाखवते. काय दाखवते? आरसा बनतो. आणि काय दाखवतो तो? चेहरा दाखवतो. मला एक सांगा, गाडगं किती घसलं तर चेहरा दाखवेल? सांगा ना, किती गाडगं घसलं, चकाचक केलं तर आपला चेहरा त्या गाडग्यामध्ये दिसणार आहे? नाही दिसू शकत ना. कारण का, ते मातीच्या तमांशापासून निर्माण झालेलं आहे. तसं प्रकृतीच्या तमांशापासून हे शरीर निर्माण झालंय. हे राम नाही होऊ शकत. पण याच्यामध्ये जे वसणारं अंतकरण आहे ते राम होत असतं. ज्ञानोबराय सांगतात, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. रामच झालेलं आहे, रावणाचं आहे मन रामच झालं. प्रत्येक पात्र पहा, प्रत्येक पात्र राममयच आहे. कारण अंतकरण हे राम रूपाला प्राप्त होत असतात. मन मना भौमद भक्ता मध्याजिमाम नमस्कृ गीतेमध्ये सांगितलेलं आहे. काय? अर्जुना मन हे मीची करी, अर्जुना मन हे मीची करी, माझ्या संबंधाने हृदयामध्ये प्रेम धर, सर्वत्र नमस्कारी मज एकात. असं कोण सांगतोय? भगवान परमात्मा सांगतो. काय होऊ शकतं? शरीर नाही होणार बाबा, पण मन हे मीची करी, मोटके निमिषी भरी देतो जाय. काय देता येईल? शरीर देता येईल का मोटकं? नाही, मन देता येतं. नाही तुम्हाला परमार्थ कळू शकत, नाही देवाला आकळवता येऊ शकत, नाही देवाला सारखं विनंती करता येत, नाही देवासाठी सारखं बसता येत. मग काय करा? ते सांगतात, मोटके निमिष भरी देतो जाय. दिवसामध्ये एका प्रहरा माझारी मोटके निमिष भरीत देतो जाय. प्रहर सांगितलेले 4 प्रहर आहे ना, दिवसाचे 4 आणि रात्रीचे 4, असे 8 प्रहर आहे. या 24/8 करा, मग तुमच्या लक्षात येईल किती तास. आणि ह्या तासामधला 1 सेकंद फक्त कधीतरी मला दे दिवसातून. या 8 प्रहरा माझारी
मोठे निमिषभरी एक सेकंद फक्त राम म्हणून आठव, तरी सुद्धा मी तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. मग उद्धार कोणाचा होणार आहे? देह जाणार आहे का? नाही, मन तिथपर्यंत जाणार आहे. मन गेलं पाहिजे. मोठे निमिषभर देतो जाय. म्हणून उद्धार जर होणार असेल, प्रक्रिया जर घडणार असेल, तर डीएनए मध्ये होणार आहे. अर्थात डीएनए म्हणजे काय? शरीराचं डीएनए असतं. अंतःकरणामध्ये प्रक्रिया होणार आहे. शरीर तसंच राहील, पण अंतःकरण रामरूप झाल्याशिवाय राहणार नाही. पण हे रामरूप होण्यासाठी काय करावं? त्यासाठी ते पुढे सांगितले, पदी बळी सोनी पदवी घ्यायची, पायाजवळ बसावं लागेल. पायाजवळ बसणं म्हणजे काय? खूप मोठा विस्तार आहे, पण आता करत बसायला तुमची मानसिकता पाहवत नाही मला, नाही का? म्हणून आपण आवर्त घेतलं पाहिजे, कारण 10-1 मिनिटं राहिलेले. आता बाकीचं पाहू पुढच्या, म्हणजे पुढं पाहू. असं मोठे की निमिष भरीत देतो जाय, पण कुठं बसलं पाहिजे? ह्याच्यासाठी अंतःकरणाची वृत्ती होण्यासाठी, राममय होण्यासाठी पायाजवळ बसावं लागतं. पायाजवळ बसणं म्हणजे काय? तू धडधडून महिला नाही ग, हे भक्तीचे वाटे लाग, तरी पावसी अव्यंग निज धाम माझे. झडझडून ह्या प्रपंचामधून बाजूला नाही बाबा. काय उळे टाकीत बसतो? पुन्हा पुन्हा तोच पाऊस, तेच उळे, तेच कांदे, तेच वांगे, तुझ्यापर्यंत काही येत नाही. म्हातारा झाला तरी सुद्धा उळं टाकायला पुढे दे सोडून. त्याला म्हणायचं झडझडून वैला नाही. कुठं निघायचं आता? पंढरपुराला आता यात्रा भरल, झडझडून सगळं सोडून द्यायचं. आता नको, बास हाडहाड करायला लागले आता घरात. आता काय भरलं पाहिजे? आता आपली बॅग भरली पाहिजे, ओळखोटी भरली पाहिजे. याला काय म्हणतात? झडझडून वैला नाही. आता लाग, येऊ नको, देवाच्या प्राप्तीपर्यंत थांबू नको. याला काय म्हणतात? चरणाची प्राप्ती करणं, चरणापाशी बसणं. आणि असा चरणापाशी जर बसला आणि एकदाच राम म्हणला, तर तो काय होतो? राममय होतो. आणि असा राममय झालेला राममय म्हणजे पूर्ण प्रकृती राममय झाली. असा राममय झालेला पुन्हा राम म्हणला तर सुखाची प्राप्ती होते. ते कुठलं सुख आहे? अभंगाच्या दुसऱ्या ऐसे सुखे वचनी आए, ऐसे सुख वचनी आए, ऐसे सुख वचनी आए, ऐसे सुख वचनी आए, वचन बोले सुखाची व्याप्ती पदापर्यंत नेऊन पोहोचवतं. कारण ते पदे सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रवर्ण असा जे सुख आहे, अर्थात जे स्वरूप आहे, त्या स्वरूपाला नाम प्राप्त होत असताना अशा स्वरूपाला प्राप्त झाल्याच्या नंतर पुन्हा नाम घेतो, तो खऱ्या अर्थानं सुखाला प्राप्त होतो. सुंदर असा विचार या ठिकाणी तुकोबराय मांडतात. हा विचार आपण पूर्णत्वाला नेत असताना आणखी 2 शिल्लक चरण राहिलेले. आता त्याचा विचार आपण थांबवत आहोत, पण तरीही शेवटची चाल झाली पाहिजे म्हणून याचा आणखी पूर्वार्ध सांगायचा. असा बघा, रामरसाची या चवी आन रस रुचते केवे. एकदा रामरस, लक्ष द्या बरं, अति महत्वाचा विषय. एकदा रामरस त्याच्या हृदयात प्राप्त झाला तर त्याला बाकीचे विषय गोड लागत नाही. तुकोबरायचा प्रसंग आहे, तुम्ही पाहून घ्या. तुकोबरायचा मेहुणा आलेला आहे. तुकोबराय म्हणतात, बाबा रे, माझ्या आता जिभेला चव नाही राहिली. का राहिली नाही? कारण मला बाकीचे रस आठवत नाही. मला राम रसाची गोडी लागलेली आहे. ती मीठ आहे, साखर आहे, गोळ आहे, काही कळत नाही. म्हणून एकदा
राम रसाच्या चवी आन रस रुचती केवी, बाकीचे रस मुखाला गोड लागत नाही बाबा. आणि तुकोबराज सांगत असताना त्या रामाच्या संबंधानं सुखाचं सांगत असताना ते म्हणतात की बाबा मी ही वायफळ बोलत नाही, मी जे बोलतो ते माझ्या अनुभवाचं बोलतो. अभंगाच्या शेवटच्या जन्मात धोका माने का